सो हॅलो ऋषी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला, आथेशला सुद्धा आपल्या. आणि खूपच म्हणजे काय म्हणतात, आपली जी स्टोरी आहे फर्स्टली ती खूप युनिक आहे. मी निक्याच्या वेळेला शेअर केलं होतं नाही का, आणि नंतर ते लाईव्ह केलं. सो त्याचं बेसिक कारण काय आहे, आज आपले फोन चेंज होतात, हे ते होतं, डाटामध्ये कुठे हरवतं नाही का. प्लस एखाद्या व्यक्तीला इन्स्पायर झालं तर काय वाईट आहे नाही का. आपण काही चुकीचं तर शेअर करत नाही याच्यामध्ये, करेक्ट ना. काय टॉप सिक्रेट शेअर करतोय ते एक कारण आहे की मी आजकाल तर बरेच व्हिडिओ लाईव्ह करायला लागलोच आहे ऑलरेडी. आणि असे काही व्हिडिओ जे पर्सनल शेअरिंग असतं ते सुद्धा लाईव्ह ठेवतो, सो दॅट डाटा कुठं हरवला तर यार एक इन्स्टा फेसबुकवर राहतो नाही का, तो युट्यूबवर वगैरे. अँड वी कॅन गेट बॅक टू दॅट आफ्टर से 5-10 years. अँड दॅट इज वन ऑफ द व्हॉट यू कॅन से प्राइसलेस पोझिशन विच वी हॅव ॲज अ मेमरी विथ अस. सो ऋषी, तुझ्याबद्दल खरं बोलणं सुरू केलं तर मला वाटत नाही 5 मिनिटात कम्प्लीट होईल. आणि आपल्या मैत्रीबद्दल बोललं तर मला वाटतं 5 दिवस सुद्धा पुरणार नाहीत. बट हा अटेम्प्ट आहे, सो हा अटेम्प्ट प्रेम भावनेने ऍक्सेप्ट कर. आणि मी याच्यामध्ये कौतुकच करेल की नाही गॅरंटी नाही. सो कौतुक खरं करणार की तुझे सगळे गुण आहेत फ्रँकली, आणि हटाई असं काहीच नाही. बट मी एकच सांगेन की सुरुवात म्हणजे नाही का, जेव्हा तुला मी बघायचो, जे मी व्हिडिओ केला होता कोविडमध्ये, तेव्हा मी सांगितलं होतं नाही कसं मी तुला ऑब्झर्व करायचो. यू आर द फर्स्ट बेंचर, आम्ही लास्ट बेंचवर. काय माहिती यार, तेव्हा मी जरा जास्तच केअरलेस होतो, ओव्हर कॉन्फिडंट होतो माझ्या मते. आणि मला वाटलं नव्हतं कधी जन्मात सुद्धा तुझ्याशी हाय हॅलो करीन. आणि आज आपण जेव्हा आज गेले 20 वर्ष रिवाइंड करतो, तेव्हा लक्षात आहे की अरे खरंच आपण म्हणजे कसं बेस्ट फ्रेंड झालो. आणि कोणी लिहिलंय नाही का आपली स्टोरी, ग्रेट व्यक्ती, म्हणजे ग्रेट आहे आपली स्टोरी खरं तर. बिकॉज वी देन बिकमिंग नोन अँड सडनली क्लिकिंग इच अदर नाही का. आपण एकत्र बसायला लागलो इंजिनिअरिंगमध्ये. आणि तू डिप्लोमा स्टुडंट, म्हणजे डिप्लोमा करून आल्यामुळे तुझे काही इनहिबिशन्स होत्या, तुझ्या मनात काही प्रॉब्लेम्स होते, ॲटिट्यूडनल काही गोष्टी होत्या. तिथे तू माझ्यामध्ये एक हे बघितलं नाही का, की मे बी आधार बघितला. आणि मी काय बघितलं की अरे आपल्याला एक सिन्सिअर, परत अगेन एक जसं निखिलच्या वेळी सांगितलं होतं की एक सिन्सिअर व्यक्ती हवा होता नाही का. बिकॉज खूप जण नको त्या गोष्टी करत असतात स्टुडंटहुडमध्ये. मला वाटतं की मार्क्सने फेल झालं तर काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्या वागणुकीने किंवा घरच्यांना खोटं बोलून किंवा खूप गोष्टी करून नाही जास्त फेल झालं त्या व्यक्तीने. ठीक आहे, एस्पेशली काही खोटं तर प्रत्येक जण छोटं मोठं बोलतो त्या फेजमध्ये, बट आय मीन टू से काही फालतूपणा नाही केला पाहिजे. स्पेशली असे लोक हवे होते. आणि नाही तर मग एकटा जीव सदाशिव नाही का, बेस्ट आहे, आपण खुश आहे, असा ॲटिट्यूड होता. आणि आय फाउंड यू, यू फाउंड मी, डेस्टिनीमध्ये लिहिलं होतं आपल्या. आणि हा जो प्रवास चालू आहे आतापर्यंत किती फॅन्टॅस्टिक आहे. अगदी म्हणजे तसं मी निखिलच्या वेळी म्हटलं, खरं तसंच सांगेन की आपले कुठलेही ट्रिप्स असतील, महाबळेश्वरचे असो, ती मुंबईला मॅचला गेलो ती असेल, पुण्यामध्ये आपण मॅच बघितली, आपला खूपच जास्त खरं एकत्र. इव्हन पूजा जेव्हापासून लग्न झालं तुझं वगैरे, आणि त्याच्यानंतर सुद्धा मला वाटतं की माझा जेवढा रॅपो पूजासोबत आहे, आम्ही जेवढं इझिली ईज आहे चिडवतो वगैरे, त्याला आपलं मैत्री जी भक्कम आहे तेच कारणीभूत आहे. नाही तर मी एवढं इझिली कसं कोणाशी बोलतो नाही, मलाच खोटं वाटतं की यायला पूजाला मी केवढं चिडवतो, आम्ही केवढं हसतो, एकमेकाला टॉन्ट मारतो. द क्रेडिट गोज टू आवर फ्रेंडशिप फ्रँकली. आणि आथेश किंवा युक्ता खेळतात वगैरे, ते बघताना खूप प्राइसलेस वाटतं. आणि ही जो प्रवास आहे याच्यामध्ये जर कुठं काही चूक झाली असेल दृश्यात, तर मी तुला माफ कर. आणि जे चांगल्या गोष्टी लक्षात ठेव, कारण आजचा जो जनरेशन आहे, आजचा जो एरा आहे, आपण बघतोय की लोक डायव्होर्स घ्यायला पुढे मागे बघत नाहीत. तर मैत्री तोडायला किती वेळा बघणार आहे आपण. पण मला वाटतं की आपण आज मैत्रीमधले चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि काही प्लस मायनस डिस्कस करून सॉल्व्ह केले पाहिजे. अदरवाईज वी विल बी लेफ्ट अलोन. डेफिनेटली असं आपलं होणार नाही, जनरल सांगतोय. पण मला तुला सांगतो की एवढं ऑपोजिट आपलं सगळं, आणि तरी सुद्धा मला वाटतं आपलं एवढं भक्कम अंडरस्टँडिंग इच अदर. जसं तू मध्ये आधी कधी फ्री असलेला कॉल करतो, मी तुला मेसेज करतो, किंवा आपण भेटतो काहीतरी वेळ काढून. आणि बऱ्याचदा नाही का नेव्हर एंडिंग टॉपिक्स असतात बोलायला. फॅन्टॅस्टिक यार. आणि मी तुला एक सांगेन की तू जो प्रवास केलाय आतापर्यंत, म्हणजे तुझ्या प्रोफेशनल लाईफमधला प्रवास म्हणतोय, आणि तुला आता प्रवास म्हटलं, तुला जग तुझे घुमला ते लक्षात आलं असेल. सो येस बस, तुझा तो पण प्रवास खूप फॅन्टॅस्टिक आहे. आय डोंट नो किती तुझ्या टूर्स झाल्यात, मे बी 100+ तर 100% झाल्या असतील, बट कामानिमित्त ते पण वाव, इट इज अ ग्रेट थिंग माझ्या मते की बेस पुणे, बट तू एवढं फिरलायस यार, व्हॉट अ ग्रेट थिंग. आणि तरी सुद्धा आपल्या कॉम्युनिटीज कधी कधी आठवतात
की आपली बाईक सेम. मी पुढे मागे घेतल्यावर बाईक इज सेम, आपल्या कार सेम. त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी फ्लॅट सुद्धा घेतला होता एका काळामध्ये, आमचा आहे. बट म्हणजे नाही का एक जनरल म्हणजे किती गोष्टी सेम नाही का आपल्या एकाच एरियामध्ये. आपलं हे सासूरवाडी सेम एरियामध्ये आपल्या. अरे यार, आपले मुलं पुढे मागे येत वयाने. सो स्वीट. अँड मी तुला एक सांगेन जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे ऋषा, की इंजिनिअरिंगच्या वेळेला वाटायचं की हे काय सारखं टीचर सोबत बसणं, सारखं प्रश्न विचारणं, एवढे ओव्हर सिन्सिअरिटी, चाटुगिरी असं वाटायचं, ओव्हर ब्राह्मण टाईप वाटायचं नाही का. पण मी तुला सांगतो भाई, MBAच्या वेळेला मी तसंच थोडंसं हार्ड झालो. मैत्रीपूर्ण वातावरण जर म्हणजे नाही का नाही म्हणायला शिकलो. खूप जास्त लोकांना स्वतःवर जास्त फोकस ठेवला, टीचरसोबत इंटरॅक्शन ठेवलं, फालतूगिरी नाही का ऍब्सोल्यूट केली. मी किती विषयामध्ये टॉप केलं ऋषा. आणि इंटर्नशिप असो, एक्सपोजर असेल, सगळं एक्सपिरियन्स सगळं घेताना मी एवढं विचारायचो ह्या सिच्युएशनमध्ये ऋषी काय कसं काम करेल, या इंटरव्ह्यूमध्ये ऋषी कसा इंटरव्ह्यू देईल. आणि मी तुला सांगतो, मी ऋषी माझ्यामध्ये जिवंत केला आणि माझं लाईफ चेंज झालं नाही का. आज बिझनेसमध्ये 10 वर्ष झाले, आज या फील्डमध्ये 12 वर्ष. मी दरवेळी नाही का सिन्सिअरिटी किंवा टॉप ह्याच्यातच नाव आहे नाही का मार्केटमध्ये आपलं किंवा कंपनीचं असेल माझं नाव घेतल्यानंतर. मला असं कुठे डेफिनेटली इट्स अ जर्नी, मी परफेक्ट असं म्हणत नाही, पण मला असं वाटतं की ऋषा तुला मी तुझं अस्तित्व मायात आणलं नाही का, तुझं कॅरेक्टर, तुझ्या क्वालिटीज म्हणून मी इथपर्यंत आलो बहुतेक असं मला वाटतं दरवेळी. सो थँक्यू सो मच यार. तुला खूप खूप शुभेच्छा. ह्या सगळ्यामध्ये मी बहुतेक माझंच जास्त कौतुक केलं काय असं वाटतं आता. बट आय विश टू टेल यू दॅट यू आर रिअल इन्स्पिरेशन. आपण आज सेलिब्रिटीजना बाहेर बघतो, हे ते करतो. मला वाटतं तूच खरा सेलिब्रिटी खरं तर. बिकॉज हे सगळे लोक तर रोल प्ले ऍक्टिंग करून सेलिब्रिटी बनतात. तू तुझा प्रवास, तुझी जर्नी इज अ इन्स्पिरेशन. दॅट पॉइंट A to B to C कंटिन्युअस प्रोग्रेस. तरी सुद्धा म्हणजे मैत्रीला महत्व देणं, स्वतःहून कॉल करणं, मेसेज करणं, इनिशिएटिव्ह घेणं. अक्षरशः ते मॅथ्सचं तुला आठवत असेल, आपण सकाळी त्या स्टुडंटहुडमध्ये सकाळी 9 वाजता बोलून आपण 3 वाजता का 4ला मुंबईला पोहोचलोय. तू गाडीचे अरेंज केलं, मग तिकीट्स आणले, आपण दोघं नाही आणि आपण अजून मित्रांना घेऊन गेलो. आजच्या एरियामध्ये सुद्धा कोणाला जमेल का नाही हा प्रश्न पडणार का विषय. आपण ते मर्सिडीजचे ते गेलो होतं. एव्हरी स्टेप वी सपोर्टेड इच अदर. अँड आय विश टू टेल यू दिस जर्नी शुड इन्स्पायर अ लॉट. आणि आपल्या स्वतः आपण ह्याला अजून भक्कम करायचा प्रयत्न करू, आपल्याला जमेल तसा. ओके, थँक्यू सो मच ऋषी. अजून खूप गोष्टी खरं बोलण्यासारख्या आहेत, पण मी तर हा व्हिडिओ बंद करतो. सायनिंग ऑफ, कुशल मामर्डे आणि तुझा जिगरी. ओके, थँक्यू.